आज या ठिकाणी तमाम लवजी शक्ती सेना संघटना आणि तमाम सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर अबकडचा विचार घेऊन उभा राहिलेल्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी बारामती तालुक्यातून तमाम सर्व तरुण सहकारी मित्रांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। वास्तविक पाहता संपूर्ण भारतामध्ये अबकड वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक राज्यामध्ये त्याचा अभ्यास केला गेला आणि जो सुधारलेला वर्ग आहे तो वजा जाता जो उपेक्षित वर्ग आहे अशा देखील वर्गाला न्याय मिळावा याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे आणि अबकडच्या माध्यमातून सर्व समाजातील तळागाळातील लोकांना देखील न्याय मिळावा। या अबकड वर्गीकरणातून समाजाचं शैक्षणिक धोरण सुधारणार आहे, आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे, नोकरीविषयक परिस्थिती सुधारणार आहे आणि आपल्या हक्काचं जे काय पाहिजे ते प्रत्येक समाजाला जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे वाट्याला येणार आहे ते अग्र हक्काने मिळणार आहे आणि म्हणून जे मिळणारा जे आहे ते मिळण्यासाठी आज संपूर्ण तरुण वर्ग, संपूर्ण समाज आणि संपूर्ण बांधव या ठिकाणी वर्गकरणाच्या संदर्भामध्ये एकत्र आलेला आहे। सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या वर्गीकरणाची अंमलबजावणी ज्या राज्याने केलेली आहे तसंच महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे, विचारवंत राज्य आहे, परिवर्तनशील राज्य आहे। अशा राज्यामध्ये अबकड वर्गीकरणाला उशीर का लागतो त्याच्यामुळं शासनता निर्माण होते आणि म्हणून या शासनकेला नाहीस करण्यासाठी संपूर्ण समाज आपलं म्हणणं घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या वर्गीकरणाची लढाई थांबणार नाही। ज्या दिवशी या वर्गीकरणाच्या संदर्भातला निर्णय होईल त्याच दिवशी हा समाज आपापल्या परीनं आपापलं म्हणणं घेऊन आपापल्या घरी जाईल। तोपर्यंत शासनाच्या दारामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी तो सतत कार्यशील, कृतिशील आणि हक्काचं बोलणं करत राहील। याबद्दल शासनानं या सर्व बाबींची दखल घ्यावी आणि या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जो विलंब होत आहे तो विलंब न होता त्यांनी वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ताबडतोब निर्णय घ्यावा आणि संपूर्ण समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं आता सत्तेत असणाऱ्या सरकारला करण्यात येत आहे। याची सरकारने अतिशय खोलवर जाऊन गांभीर्यानं दखल घ्यावी आणि हे वर्गीकरण पूर्ण करावं अशी संपूर्ण सकल समाजाच्या आणि संघटनेच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात येत आहे। फक्त आमचं सांगणं एवढंच आहे की अबकड वर्गीकरण हे वंचित उपेक्षित असणारे आमच्या मातंग समाज असतील व मातंग समाजातील काही उपेक्षित आमच्या समाजात राहील जे कोण घटक राहतील त्या घटकांचा न्याय मिळवण्यासाठी आहे आणि तो आम्हाला मिळावा याच्यासाठी आम्ही सर्वांनी आज इथं विराट मोर्चा आम्ही आंदोलन तयार केलेलं आहे। त्यासाठी आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री असतील व सर्व आमचे महाराष्ट्र राज्याचे सर्व शासन असेल त्या सर्व शासनाला संघटनेच्या वतीनं तसंच मी बारामती शहर व ग्रामीण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये जर 2024 मध्ये जर तुम्ही आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे तो लवकरात लवकर मान्य करून त्याची तुम्ही आम्हाला सर्वांना तो अधिकार मिळवून द्यावा एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो। सर्वांना जय भीम आणि जय लहुजी म्हणतो। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय अण्णा। आज अखंड महाराष्ट्रामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाला अबकड नुसार आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सर्व समाज आज प्रत्येक ठिकाणी जिल्हा कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल तिथे धडक मारलेले आहे। सर्व मातंग समाज आजपर्यंत हे आरक्षण कशासाठी आहे हेच कुणाला समजलं नाही। हे आरक्षण मातंग समाजाच्या हक्कासाठी कुणाचं हिसकावून घेत नाही आम्ही। आमच्या वाटण्याची जी चतकोर चपाती ती चतकोर भाकरी ते आम्हाला मिळावी ह्यासाठी अखंड